आपल्या MHT CET एक्झाममध्ये जर आपल्याला 95 प्लस पर्सेंटाईल हवे असतील तर किती मार्क्स लागतात? जर बघाल तर 95 प्लस पर्सेंटाईलसाठी अराउंड म्हणाल तर 100 मार्क्सच्या अराउंड तुम्हाला मार्क्स लागतात. ठीक आहे. आजचा जो व्हिडिओ आहे ना तो यासाठी बनवतोय, लास्टचे आता 30 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. विद्यार्थ्यांचा इश्यू काय होतोय, म्हणावा तितका सिलेबस कव्हर होत नाहीये, प्रॉब्लेम होतोय, त्यांचे PYQ सॉल्व व्यवस्थित होत नाहीत, तर रिव्हिजन होत नाहीये आणि उगाचच ते लाईव्ह लेक्चर्समध्ये विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातोय. खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 30 असे चॅप्टर्स देणार आहेत जे जर तुम्ही परफेक्ट केलेत तर गॅरंटेड सांगतो 120 प्लस मार्क्स तुम्ही आरामात कन्फर्म स्कोर करू शकता. आता हे 120 मार्क्स कसे स्कोर होणार आहेत, किती क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर सॉल्व होणार आहेत, हे सुद्धा प्रूफ मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे बाळांनो. खरं तर आजच्या व्हिडिओच्या एंडिंगमध्ये एक मी तुम्हाला बोनस टिप दिली आहे जी सगळ्यात महत्त्वाची असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, आमचं जे ऑफिशियल ॲप आहे अभ्यासा एज्युकेशन त्याच्यासोबत आपला जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे या दोन्हींची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, याला नक्की जॉईन व्हा. CET रिलेटेड जेवढा काही कंटेंट वगैरे असेल ना तो मी सगळा त्याच्यावरती ॲपवरती आणि ग्रुपवरती शेअर करत जातो. त्यामुळे तुम्ही अपडेटेड राहाल, त्याच्यासाठी ग्रुपला नक्की जॉईन व्हा. सेकंड गोष्ट एक सांगायची आहे ती म्हणजे काय, लास्टच्या 30 डेजमध्ये हे जे चॅप्टर्स आता देणार आहेत हे चॅप्टर्स तुमचे शुअर शॉर्ट कंप्लीट झालेच पाहिजे, त्याचे PYQ सुद्धा कंप्लीट करायचे आहेत. ठीक आहे. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. सुरुवातीला आपलं जे 30 डे चॅलेंज सिरीज आहे याच्यामधला आपला आज डे 18 आहे आणि आजची टास्क काय आहेत, जो काल आपला चॅप्टर होता AC सर्किट्स तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. केमिस्ट्री हॅलोजन डेरिव्हेटिव्स हे कंप्लीट करायचं आहे आणि मॅथ्ससाठी आज नवीन चॅप्टर आपण स्टार्ट करतोय, डेफिनाइट इंटिग्रेशन. इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत. ही असणार आहेत आपली 30 डेज सिरीजमधली डे 18च्या आजची टार्गेट्स. आता एक तर बाळांनो तुम्हाला एक आश्चर्य वाटेल की 120 प्लस मार्क्स जे आहेत ना खरंच खूप डिफिकल्ट वाटतात, कारण का गेल्या 2 वर्षांपासून डिफिकल्टी लेवल CETची आहे ना ती वाढलेली आहे. कारण का मॅथ्स जे येते ना मोस्टली स्कोरिंग सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स, आणि मॅथमॅटिक्समध्येच इश्यू हा होतोय की मुलांना मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन्स इझी क्वेश्चन्स पण लिंकदी असल्यामुळे ट्रिकी असल्यामुळे सॉल्व होत नाहीत. त्यामुळे मॅथमॅटिक्समध्ये अराउंड 70 स्कोरसुद्धा करणं डिफिकल्ट झालं आहे. मात्र ह्या 30 दिवसांमध्ये बाळांनो सगळ्यात जास्त प्रायोरिटी कशाला द्यायची, तर मॅथमॅटिक्सला, दुसरी केमिस्ट्रीला आणि तिसरी फिजिक्सला. कारण का मॅथ्स आणि केमिस्ट्रीमध्ये तुमचा स्कोर आहे तो खूप चांगल्या प्रकारे बूस्ट होऊ शकतो. आता 120 प्लस मार्क्स तुम्ही आरामात कसे स्कोर करू शकता एक सांगतो. एक कॅल्क्युलेशन काय आहे, तर समजा मी मॅथ्सचे आपले 50 क्वेश्चन्स आहेत. आता एका विद्यार्थ्याने गेल्या 2 महिन्यांपासून व्यवस्थित अभ्यास केलाय, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केल्यात, इझी चॅप्टर्स PYQs 2-3 वर्षाचे व्यवस्थित सॉल्व केलेत, रिव्हिजन केले, तर मॅथ्समध्ये तुम्ही गॅरंटेड 30 प्लस क्वेश्चन्स आरामात स्कोर करू शकता. खरं तर 30 क्वेश्चन्स आपण ज्यावेळी सॉल्व करतो तर मॅथमॅटिक्सचे 60 मार्क्स आपल्याला मिळून जातात. ठीक आहे. आता 50 पैकी मला विचार करा एक 10 क्वेश्चन्स असे असतील जे खूप डिफिकल्ट आहेत, 10 क्वेश्चन्स थोडे मॉडरेट लेवलचे असतील, ते सुद्धा आपण मिस्टेक्सने सॉल्व नाही केले. मग उरलेली जी शुअर शॉर्ट 30 क्वेश्चन्स आहेत जे मे बी तुम्ही तुक्का ट्रिक्स वापरले असतील किंवा जे इझी चॅप्टर्स आहेत तेच करून तुम्ही 30 क्वेश्चन्स आरामात कन्फर्म सॉल्व करायचेच आहेत, जेणेकरून मॅथ्समध्ये तुम्हाला 60 स्कोर मिळू शकेल. ठीक आहे. केमिस्ट्रीचे बाळांनो 30 क्वेश्चन्स तुम्ही आरामात स्कोर करू शकता, कारण केमिस्ट्री ना स्ट्रेट फॉरवर्ड न्यूमरिकल्स असतात, त्यांचं टेक्स्टबुकमधून विचारलं जातं, वेगळं काही विचारलं जात नाही. केमिस्ट्रीमध्ये तुम्ही 30 प्लस क्वेश्चन्स सॉल्व करायचे ज्या थ्रू तुम्हाला 30 मार्क्स मिळतात. आणि फिजिक्समध्ये काय करायचं आहे, फिजिक्समध्ये मी टार्गेट थोडं छोटं ठेवतोय. फिजिक्समध्ये ॲटलिस्ट 20 क्वेश्चन्स तरी सॉल्व करा ना. फिजिक्सच्या 50 क्वेश्चन्सपैकी टार्गेट काय देतोय तर 20 क्वेश्चन्स. आता जर टोटल बघाल तर 60 मॅथ्सचे, 30 केमिस्ट्रीचे आणि फिजिक्सचे 20 असे टोटल 110 मार्क्स तरी तुम्ही या तिन्ही सब्जेक्टमधून मिळवू शकता. आता वरचे 10 मार्क्स आहेत जे 120 प्लस स्कोर करण्यासाठी कसे मिळणार आहेत, तर ते आता उरले जे क्वेश्चन्स असतात मग ते तुक्का ट्रिक्समधून वगैरे असू द्यात, शॉर्ट ट्रिक्समधून असू द्यात, ते क्वेश्चन्स तुम्हाला स्कोर करता येतात ह्या उरलेल्या 10 मार्क्स. म्हणजे टोटल जर बघाल मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री, फिजिक्स आणि जे तुक्का स्ट्रॅटेजीनं किंवा गेसिंगनं तुम्ही जे क्वेश्चन्स सॉल्व केलेले असतात ते क्वेश्चन्स मिळून टोटल 120 प्लस मार्क्स तुम्ही आरामात स्कोर करू शकता. हे फक्त ऐकायला चांगलं वाटतंय, परंतु स्कोर करण्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत तरी घ्यावी लागणार आहे. ठीक आहे. नाहीतर असं होऊ नये की मी कॅल्क्युलेशन्स देतोय, प्रूफ सांगतोय की हे क्वेश्चन्स इतके सॉल्व करा. याच्यासाठी बाळांनो तुमचं डेडिकेटेडली मेहनत करणं खूप गरजेचं आहे. फक्त क्लासला जाताय, लेक्चर्स ऐकताय, थिअरी पाठांतर करताय, फॉर्म्युले सगळे रट्टा मारताय, परंतु क्वेश्चन सॉल्व करत नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही. ठीक आहे. हे असणार हे मार्क्सचं ब्रेकडाऊन. आता
मॅथमॅटिक्ससाठी मी काय केले तर टोटल आपले हाय स्कोरिंग 11 चॅप्टर्स मी चूज केलेत. काय करेल, ही जी PDF आहे ती मी आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती आणि ॲपवरती इव्हनिंगपर्यंत सेंड करेल, जेणेकरून हे जे चॅप्टरची लिस्ट आहे ना ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. मॅथमॅटिक्ससाठी मी 11 चॅप्टर्स दिलेले आहेत. हे चॅप्टर तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित कंप्लीट करायचं आहे जर 120+ कन्फर्म स्कोर करायचा असेल तर. ठीक आहे. मॅथ्स पार्ट 1चे जे चॅप्टर्स आहेत याच्यामधून कंपॅरेटिव्हली इझी क्वेश्चन्स विचारले जातात ॲज कम्पेअर टू मॅथ्स पार्ट 2. लॉजिक, मॅट्रायसेस, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, वेक्टर, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, लाईन अँड प्लेन, डिफरन्शियल इक्वेशन, डिफरन्शिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज, इंडिपेंडेंट इंटिग्रेशन अँड डिफरन्शियल इक्वेशन्स. हे 11 चॅप्टर्स आहेत. हे तुम्हाला मॅथमॅटिक्सला पुढच्या 30 दिवसामध्ये पहिल्या प्रायोरिटीनं कव्हर करायचं आहे. ठीक आहे. आता फिजिक्ससाठी कोणते आहेत? फिजिक्ससाठी मी फक्त 9 चॅप्टर्स चूज केले जे हाय वेटेज आहेत, जे तुम्हाला 120+ मार्क्स पर्यंत पोहोचवू शकतात. असे 9 चॅप्टर्स मी तुम्हाला दिले आहेत. रोटेशनल डायनॅमिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, थर्मोडायनॅमिक्स, सुपरपोजिशन ऑफ वेव्ज आहे, त्यानंतर वेव्ह ऑप्टिक्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे, मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू इलेक्ट्रिक करंट अँड स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियर. इतके 9 चॅप्टर्स जरी केलेत ना तरी फिजिक्समध्ये बऱ्यापैकी स्कोर येऊ शकतो. आता केमिस्ट्रीसाठी चॅप्टर्स कोणते आहेत? कारण जर केमिस्ट्रीसाठी मी चॅप्टर्स देत नाही आहे यासाठी सांगतोय, केमिस्ट्रीचे सगळ्या चॅप्टर्समधले जे इक्वेशन CETमध्ये विचारले जातात ना खूप इझी विचारले जातात. त्यामुळे मला वाटतं की केमिस्ट्रीचे ना जेवढे शक्य असतील ना तेवढे चॅप्टर्स किंवा सिलेबस तुम्ही कव्हर करा. कारण का केमिस्ट्रीचा पेपर देऊन आल्यानंतर 100% सांगतो की तुमची रिॲक्शन हीच असणार आहे, केमिस्ट्री दादा खूप इझी होतं, फक्त प्रॉब्लेम आला मॅथमॅटिक्स आणि फिजिक्समध्ये. ठीक आहे. त्यामुळे केमिस्ट्रीचे शक्य तितके जेवढे चॅप्टर्स असतील ना तेवढे तुम्ही कव्हर करा. आय होप तुम्हाला हे 30 जे चॅप्टर्स आहेत ते समजले असतील. मॅथमॅटिक्सचे 11, त्यानंतर फिजिक्सचे 9 आणि केमिस्ट्रीचे हाय प्रायोरिटी 10 चॅप्टर्स जे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. हे 30 चॅप्टर्स पुढच्या 30 दिवसांमध्ये पहिल्या प्रायोरिटीने जर कंप्लीट केले तर शुअर शॉट 120+ स्कोर करू शकता. डिपेंड्स करतं की तुम्ही PYQs प्रॅक्टिस किंवा तुमची MCQ प्रॅक्टिस किती आहे. आय होप तुम्हाला या व्हिडिओमधली ही जी कन्सेप्ट आहे की 120+ मार्क्स कसे स्कोर करू शकते हे समजले असेल. आता व्हिडिओच्या एंडिंगमध्ये बोनस टिपवर जाण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. एक म्हणजे काय बाळांनो, आता शेवटच्या 30 दिवसामध्ये सगळ्यात जास्त गरजेची आहे तुमची क्वेश्चन प्रॅक्टिस. तुम्हाला जसं CET लाईक ॲक्च्युअल 3 तास बसून टेस्ट अटेम्प्ट करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ज्या मुलांना मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिपची आमची जी रजिस्ट्रेशन्स आहेत ती स्टार्ट आहेत. ज्या विद्यार्थ्यांना एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. बाकीच्या ठिकाणी मॉक टेस्ट सोबत बाळांनो फक्त तुम्हाला मॉक टेस्ट प्रोव्हाइड केल्या जातात. आम्ही मॉक टेस्ट सोबत मेंटरशिप प्रोग्राम तुम्हाला देतोय, जेणेकरून समजा एखाद्या मुलाचा स्कोर इम्प्रूव्ह होत नाही, त्याचा सिलेबस कव्हर होत नाही, त्याचं टाइम टेबल फॉलो होत आहे, तर प्रत्येक विद्यार्थ्याला एक पर्सनल मेंटर मिळतो. तुम्हाला पर्सनली आम्ही गाईड केलं जातं. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या स्कोर इम्प्रूव्हमेंटमध्ये याचा नक्की उपयोग होऊ शकतो. टोटल 20+ फुल सिलेबस टेस्ट आहेत. टॉपर्स फॉर्म्युला शीट्स दिले आहेत. इन्स्टंटली रिझल्ट आणि ॲनालिसिस दिसतो आणि 1-to-1 पर्सनल मेंटरशिपसुद्धा प्रोव्हाइड केली जाते. ठीक आहे. ऑलरेडी 350+ विद्यार्थी ऑलरेडी जॉईन झालेत. ज्या मुलांना एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे, त्याच्यावरती नक्की एनरोल करा. एक गोष्ट सांगू शकतो की या प्रोग्राममधून एकतर तुमच्या मॉक टेस्टचा स्कोर इम्प्रूव्हमेंटमध्ये, मॉक टेस्ट ॲनालिसिसमध्ये आणि तुमच्या फायनल ॲक्च्युअल CET एक्झाममध्ये प्रिपरेशनसाठी ही टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप प्रोग्राम नक्की हेल्पफुल होऊ शकतो. आता येतो व्हिडिओच्या एंडिंगमध्ये आपली बोनस टिप काय असणार आहे. खरं तर बोनस टिप हीच आहे की फक्त सिलेबस आपण म्हणतो की हाय वेटेज चॅप्टर्सवरती टार्गेट करा किंवा हे चॅप्टर्स करा. सगळ्या मुलांनी लक्षात ठेवा, शक्य तेवढा जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करा. पहिली प्रायोरिटी 12thला द्या, नंतरची 11thला द्या. सिलेबस कव्हर करणं गरजेचं यासाठी आहे, कधी कधी काय होतं आपण एखादा चॅप्टर कव्हर केलेला असतो, PYQs पण सॉल्व केले असतात आणि नेमकं त्याच चॅप्टरमधून डिफिकल्ट क्वेश्चन्स CET एक्झाममध्ये विचारले जातात. ज्यावेळी आपण ते क्वेश्चन्स बघतो, ते प्रयत्न करतो सॉल्व करायचे, सॉल्व होत नाहीत, त्यावेळी त्याचा इफेक्ट, ती निगेटिव्हिटी पुढच्या क्वेश्चन्सवर सुद्धा इफेक्ट करते. त्यामुळे जो चॅप्टर कव्हर केला आहे त्याच्यामधून डिफिकल्ट येतात आणि जे काहीच नाही केले त्याच्यामधून इझी क्वेश्चन्स पण येतात. मग अशी वेळ आपल्यावरती येऊ द्यायची नसेल तर शक्य तितका जेवढा शक्य असेल तेवढा सिलेबस तुम्हाला कव्हर करायचा आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला बोनस टिपसुद्धा समजली असेल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.